नमस्कार. पाऊस सुरू झाला की सर्वांना आठवण येते ती एका गरमागरम पदार्थाची, ती म्हणजे छान अशी कुरकुरीत कांदा भज्याची. कितीही मनानं आधी ठरवू द्या की आता तेलकट खायचं नाहीये, पण जेव्हा पाऊस पडायला लागतो, हवेमध्ये गारवा असतो, त्यावेळेस आपोआप मन कांदा भजी खायला तयार होतं. आज आपण अशी छान कुरकुरीत कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. विशेष म्हणजे ही भजी करताना यामध्ये एक पदार्थ टाकलेला आहे, त्यामुळे ही भजी छान कुरकुरीत झालेली आहेत आणि अजिबात यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीची छान कुरकुरीत कांदा भजी बनवू शकाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मोठे 2 आकाराचे कांदे असे छान उभे कट करून घेतले. अशा पद्धतीने याच्या पाकळ्या सुटल्या पाहिजेत. आता हे जे कांदे आहेत ते आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मीठ हाताच्या साहाय्यानं या कांद्याला छान असं चोळून घ्यायचं आणि ह्या कांद्याच्या पाकळ्या सगळ्या अशा सुट्ट्या करून घ्यायच्या. आता यामध्ये आपण अजिबात पाणी टाकणार नाही आहे. आता इथं एक 5-10 मिनटं असंच हे मिश्रण ठेवून दिलं होतं, त्याला छान असं पाणी सुटतं. आता इथं यामध्ये अर्धा चमचा जाडसर कुटलेलं जिरे आणि धणे थोडेसे टाकून घ्यायचे. अगदी थोडासा ओवा टाकून घेतला. चवीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि भरपूर अशी यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची. आता हे जे आहे, ही कांदा भजी करायला अगदी सोपी आहेत, मोजकंच यामध्ये साहित्य लागतं. आता ही कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर याऐवजी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकू शकता आणि 2 चमचे यामध्ये डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हाताच्या साहाय्यानं असं चोळून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. म्हणजे कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं. म्हणजे कांद्याला हे पीठ छान असं लावून घ्यायचं. वाटलं तर थोडंसं पीठ अजून यामध्ये टाकून घ्यायचं. अगदी आपल्याला हे मिश्रण छान असं भज्यासारखं सोडता आलं पाहिजे इतपत आपल्याला यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कांदाही खूप जास्त सेपरेट दिसत नाही आणि ह्याला पीठही छान असं लागलेलं आहे. आता यामध्ये आपण सोडा वापरणार नाही, तर गरम असं एक छोटा चमचा भरून यामध्ये गरम तेल टाकून घ्यायचं. तेल व्यवस्थित मिक्स करायचं, त्यामुळे भजे छान असे कुरकुरीत होतात. आता तळताना काय करायचं, खूप जास्त तेल गरमही करायचं नाही आणि खूप जास्त थंडही नको आहे. जर थंड तेलामध्ये तुम्ही भजी सोडली तर ती तेलकट होतील आणि खूप जास्त कडक तेलामध्ये जर भजी सोडली तर वरून पटकन ती लाल होतील आणि आतमधून कच्ची राहतील. त्यामुळे मीडियम असं गरम तेल करायचं, त्यामध्ये अशा पद्धतीने भजी सोडून घ्यायचे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण छान ही भजी तांबूस रंग येईपर्यंत छान अशी तळून घ्यायची. मस्त जोडीला छान अशा गरमागरम मिरच्याही तळून घ्यायच्या. कसा वाटला बेत नक्की सांगा. तुम्ही या पावसाळ्यात अशी छान कुरकुरीत खेकडा भजी नक्की करून खा. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.